ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. ही स्वामींची जबाबदारी आहे. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. तसंच नक्कीच लक्षात ठेव, आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. अगदी मनाला भिडणारे स्वामींचे विचार, या जीवनाला योग्य ते दिशा देणारी स्वामींची शिकवण. आज त्या प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास पुरेपूरपणे करणार आहोत. आज नक्की शेवटपर्यंत ऐकून बघ. आज नक्की स्वामींच्या या विचारांना दुर्लक्ष करू नकोस. कारण की कदाचित ज्या गोष्टींमध्ये तू अडकलेला आहेस, आज त्या प्रत्येक गोष्टीचं योग्य ते मार्ग सुद्धा मिळणार, योग्य ते पाठिंबा सुद्धा मिळणार. स्वतः स्वामींचा आशीर्वाद तुझ्या सोबत राहणार. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेव. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेव. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण की अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज ज्या ज्या गोष्टी आपल्याला दुखवतात, आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला थांबवतात, आज नक्कीच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचा अवतार मानण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचं, त्यांचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून बाहेर पडतात, नेहमी संकटातून तरतात. असा विश्वास भक्तांना आहे आणि असा विश्वास प्रत्येक स्वामी भक्तांना आहे. आणि आज नक्कीच स्वामींच्या चमत्कारांनी, स्वामींच्या मोहमायेच्या दुनियेतील चमत्कार, या प्रत्येक गोष्टीचा उदाहरण आपल्याला मिळतो. या प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला मिळतो. आज भले तुझ्या आयुष्यामध्ये काहीही चालू दे, आज तुला एक वेगळा अनुभव मिळत असेल आयुष्याकडून, पण स्वामी समर्थांचे शब्द आणि स्वामी समर्थांचे विचार आज तुला तुझ्या आयुष्यात संपूर्णतः समजावून जाईल. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की स्वामी समर्थांचे हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये योग्य ते मार्ग तुला दाखवून जाईल. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज काही गोष्टींमध्ये माणूस हा चुकतो. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि सुखाच्या पाठी धावत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ही मोहमायेची दुनिया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये कधीच अडकू नकोस. अगदी सविस्तर आणि सोप्या शब्दांमध्ये तुला स्वामींचे हे विचार, स्वामींचे हे शब्द समजावून देणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्कीच ऐक. पण त्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. आता महत्वाचा टप्पा म्हणजे कर्म आणि कर्माची फळं. स्वामी समर्थांच्या प्रत्येक विचारांमध्ये कर्माचा उल्लेख हा येतो. कारण की हे कलियुग आहे. आज प्रत्येक माणूस काही ना काहीतरी वाईट करतं, पण आज इतर कोणाला समजत नाही आणि आपल्याला असं वाटतं की काही होत नाही. आज तू जे काही करतोयस परमेश्वर पाहतोय आणि त्याची परतफेड सुद्धा करावी लागते. योग्य वेळ आल्यावरती वेळ आपल्याला आपली प्रत्येक किंमत समजावून जाते. म्हणून वेळेवरती वेळेची किंमत कर. पण आज कदाचित आजची ही दुनिया पूर्णपणे बदललेली आहे. आज तुझ्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे. आज तुझ्याकडे प्रयत्न करण्याची ताकद आहे. पण आज अशी बरीच लोक पाहायला मिळतात ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ, खूप विकट वेळ चाललेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं
पोरं, काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी, गाव ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही गरजू लोक पाहायला मिळतात. आज प्रत्येक माणसांनी या गोष्टीचा अनुभव सुद्धा घेतला असेल. आज त्या लोकांची परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात आणि मनापासून वाईट वाटतं की आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये ते काय करतील. पण जरा आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज त्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक सगळ्यात मोठी मदत होऊ शकते. फुल ना फुलाची पाकळी आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र यायलाच हवा, कारण की या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या मोहिमेला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. पण संजय मध्ये, सुमित्रा तुरुकमाने, कैलास भांबरे आणि ठाकर मॅडम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मुलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी, या स्वामी भक्तांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप प्रकारच्या प्रश्न आहेत, खूप प्रकारची वाईट परिस्थिती आहे. आज प्रत्येक स्वामी भक्तांनी हा मुद्दा नक्कीच लक्षात घेतला पाहिजे. आज आपल्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे. आज स्वामींनी आपल्याला तेवढी क्षमता दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही. पण काही लोकांची परिस्थिती ही माणुसकीनीच नीट होणार. पण हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये माणुसकी ही हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली. तू तरी दुर्लक्ष करू नकोस. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा, एक महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगितलं. पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. आणि नक्कीच आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामधील आनंदाचं कारण आपण सर्व होऊ शकतो. म्हणून इतरांच्या आयुष्यामध्ये जर आपल्यामुळे आनंद जात असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. या गोष्टीचा अंदाज नक्कीच घे. एक महत्वाचा मुद्दा तुला सांगितला, पण एक शेवटची विनंती हीच असेल तुझ्यासमोर, या महत्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मुलाचे काम करू शकता, अगदी महत्वाचे कार्य करू शकता. हे वेळ आणि वेळेतील परिस्थिती सर्व काही माणसाला शिकवून जाते. एक कलियुग ही मोहमायेची दुनिया माणसाला सर्व काही शिकवून जाते, सर्व काही समजावून जाते, तर सर्व काही दाखवून जाते. वेळ आणि परिस्थिती ही आपल्याला आपल्या आयुष्याची जाणीव करून देते. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. कारण की नामावर प्रेम करणे म्हणजे स्वामींवर प्रेम करणे. म्हणजे स्वामींवर प्रेम करणे. आणि आज कशीही परिस्थिती असो कोणाची, आजच्या या कलियुगामध्ये जो श्रीमंत आहे तो जवळपास गरीब लोकांना जवळ उभा सुद्धा राहू देत नाही. हे कलियुग आहे. या कलियुगातील फळं नक्कीच प्रत्येक माणसाला भेटणार. पण कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरती खिल्ली उडवू नका. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलं होतं, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य पुरुषालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. एखाद्या सामान्य पुरुषालाही हळूहळू हिरा बनवू शकतो. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच असतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता काही सोडून दे. स्वामी समर्थ मन आणि कामाला लाग. आज ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहेस, उद्या त्या गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये स्वतः पाहायला मिळतील.
नक्की स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे विचार या कलियुगातील एक सर्वात मोठा आढावा आपल्याला देऊन जातो. या कलियुगामध्ये माणसाने कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं विचार केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा अंदाज तुला असेल. पण कदाचित त्या गोष्टी आपण वारंवार ऐकल्याने आपल्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा बदल घडतो. तो म्हणजे आपल्या कृतीमध्ये, तो म्हणजे आपल्या विचारांमध्ये, तो म्हणजे आपल्या हालचालींमध्ये त्या गोष्टी दिसून येतात. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, म्हणतात ना, सराव केल्याने माणूस त्या गोष्टींमध्ये पक्क होतं. तसंच या विचारांचा जर सुद्धा सराव कर, कारण की अडचणी आयुष्यात नव्हे, कारण की अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्या दिवशी मनावर विजय मिळवाल, त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. पण ते मन बदलण्यासाठी, त्या मनातील विचारांना बदलण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचे विचार ऐकणे हे खूप गरजेचे आहे, हे खूप महत्वाचे आहे. या काळामध्ये, या कलियुगामध्ये फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार भेटतील, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार भेटतील, पण जे सगळ्यांचा विचार करतात ते कमी भेटतील. म्हणून स्वतः स्वामींनी हा विचार सांगितला होता, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते, त्यांची प्रगती कायम होत राहते. काळ आणि वेळेचा अंदाज घेऊन कायम विचारांवरती लक्ष ठेवा, कायम विचारांवरती लक्ष ठेवा, कारण त्याचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चारित्र्य घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवतात. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या देवावरील आस्था उडू नये. या जीवनामध्ये अध्यात्माचा अभ्यास आज आपण करणार आहोत. स्वामी समर्थांचे विचार अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत. आज नक्कीच या महत्वाच्या मुद्द्यांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामी समर्थांचे विचार हे तुझं आयुष्य बदलतीलच, पण त्यासोबत या आयुष्यामध्ये काय महत्वाचं आहे, या कलियुगामध्ये काय आपण घडवू शकतो, काय आपलं आयुष्य बदलू शकते, या प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार आपण करणार आहोत. म्हणून आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत तर ऐकतच आहेस, पण या क्षणापासून स्वामी समर्थांचे विचार तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवतील, जो फरक तुला आजच्या या आयुष्यामध्ये जगून मिळणार आहे. आजच्या या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन मिळणार आहे. कदाचित तुझ्या अंतरात्म्यात आहेत स्वामी, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास आणि स्वामींवर विश्वास असेल तर अशक्य असे काही नाही, तर अशक्य असे काहीच नाही, तर अशक्य असे काहीच नाही. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि स्वामींची भक्ती करतो, पण हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो, तर देवाच्या दिवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे कमी नाही आहेत, या जीवनामध्ये आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही, आणि स्वामी समर्थांच्या विचारांशिवाय आपल्याला समजवणारा या आयुष्यामध्ये कोणी नाही. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने एक गोष्ट तुला सांगत आलेले आहेत की या जीवनामध्ये सातत्याने स्वतःवरती विश्वास ठेव, स्वतःचे दृष्टिकोन चांगले ठेव, कारण की या आयुष्यामध्ये तो बदल तेव्हाच घडतो जेव्हा तू स्वतःमध्ये बदल घडवतोस. आज मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्ट तुला त्रास देत आहेत, तुला सतावत आहेत, आणि आज बरीच लोक स्वामींची भक्ती करून आनंदी आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल घडला आहे त्यामुळे ते आनंदी आहेत, आणि स्वामी समर्थांचे कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनात एकदा बसवून ठेव. या आयुष्यामध्ये बरंच काही संघर्ष असतं, या जीवनामध्ये बरंच काही संघर्ष असतं. आज जे पण स्वामी भक्त त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखी आहेत, एकदा त्या लोकांना त्यांचा अनुभव विचारा. त्यांनी सुद्धा संघर्ष केलेला आहे, त्यांनी सुद्धा या जीवनामध्ये आपले आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी समर्पण केलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टीमध्ये स्वतःचं मन मारलेलं आहे, तर बऱ्याच गोष्टीमध्ये दुःख झेललेलं आहेत, पण शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. शेवटला त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद हा येतोच येतो. एक महत्त्वाची कथा तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. एक समीर नावाचा एक स्वामी भक्त होता.
समीर नावाचा एक स्वामी भक्त होता. लहानपणापासून त्याचे आई वडील स्वामींची भक्ती करायचे. समीर सुद्धा आई वडिलांसोबत स्वामींसमोर रोज नतमस्तक व्हायचा. स्वामींची भक्ती करण्यात लीन व्हायचा. त्यासोबत तो हळूहळू शिकायला लागला. हळूहळू या आयुष्यामध्ये पुढे मोठं होऊ लागला. पण एकदा कदाचित एक अशी गोष्ट घडली जी गोष्ट समीर आयुष्यभर विसरू शकणार नाही. आई वडील बाहेर जात असताना कदाचित त्या गोष्टी त्याला खूप त्रास देऊ लागल्या की त्यांनी त्याला बाहेर का जाऊन दिलं. कारण की त्याच दिवशी त्याच्या आई वडिलांचा कुठे ना कुठेतरी अंत झाला आणि त्या गोष्टी त्याला खूप त्रास द्यायला लागल्या की वयाच्या 9व्या वर्षी त्याच्या आई वडिलांनी त्याची साथ सोडली. तो नंतर परमेश्वराला दोष देऊ लागला, स्वामींना दोष देऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये असं का, माझ्या जीवनामध्ये असं का. पण तेवढ्यात त्याला त्याच्या आई वडिलांचे शब्द आठवले की समीर, तू जेव्हा एकटा पडशील ना तेव्हा असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. स्वामी तुला हे आयुष्य जगायला शिकवतील. स्वामी तुला हे आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरायला शिकवतील. कदाचित आम्ही तुझ्या सोबत नसू पण नक्कीच तुझ्या सोबत तेव्हा असू जेव्हा तू स्वामींचे ध्यान करशील. कारण की स्वामी स्वतः म्हणायचे की आई वडिलांपेक्षा मोठा परमेश्वर कोणी नव्हे आणि नक्कीच देवाच्या आधी येणारा देव म्हणजे आई वडील. आणि नक्कीच त्या गोष्टी त्यांनी मनात ठेवल्या. आपल्या आई वडिलांना त्यांनी परमेश्वर बनवलं आणि नक्कीच स्वामींना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. स्वामींच्या विचारांना त्यांनी त्याच्या मनात ठेवलं. आयुष्यामध्ये तो खूप कष्ट करू लागला. सकाळ संध्याकाळ काम करून अभ्यास करू लागला. या जीवनामध्ये तो खूप त्रासलेला होता, खूप रडत होता, खूप एकटा पडला होता. नातेवाईकांकडे जायचा तर नातेवाईक त्याच्यासोबत तसं वागायचं नाही जसं त्याला हवं होतं. म्हणून तो एकटा राहू लागला. वयाच्या 16व्या वर्षी तो काम करून शिकायला लागला. घर नव्हतं, दार नव्हतं. तो नक्कीच त्या हॉटेलमध्ये झोपायला लागला, ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा. सकाळ रात्र अभ्यास करायचा आणि त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त रडायचा आणि नक्कीच प्रयत्न कधीच सोडायचा नाही, मेहनत कधीच सोडायचा नाही. त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले, खूप वेळ द्यावा लागला. जवळपास 7 वर्ष तो फक्त काम करून शिकत होता. त्याच्या आयुष्यामध्ये तो खूप सारे प्रयत्न करत होता. बऱ्याच गोष्टींनी त्याला तोडलं, बऱ्याच गोष्टींनी त्याचं मन मोडलं. कधी असं त्याला विचार येऊ लागला की माझ्या आयुष्यामध्ये कोणी नाही, मी काहीच करत नाही, मी नशा करायला लागतो. त्यांनी मग नशाची साथ घेतली, वाईट गोष्टींची साथ घेतली, वाईट संगताची साथ घेतली. आणि हळूहळू 1-2 वर्ष झाले आणि त्याला समजलं की तो कुठे अडकलेला आहे. तो नशा करून फक्त एकाच दिवशी अडकला होता, ज्या दिवशी त्यांनी ती नशा सुरुवात केलेली. त्याच्यानंतर त्याचं आयुष्य कधी पुढं वाढलंच नाही. स्वामींनी त्याच्या आयुष्यामध्ये एक अनुभव दिला. त्या दिवशीपासून त्यांनी नशासुद्धा सोडली. नशा पाण्यातून तो बाहेर निघाला, त्या सवयीतून तो बाहेर निघाला आणि पुन्हा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्यांनी स्वतःचं व्यवसाय सुरू करण्याचं ध्यान केलं. त्यांनी खूप सारा पैसा जमवला. 5 वर्षामध्ये खूप प्रयत्न करून, काम करून, झाडू मारून, भांडी घासून त्यांनी खूप सारे पैसे साठवले आणि त्यानंतर त्यांनी एक छोटंसं त्याचा व्यवसाय चालू केलं वयाच्या 29व्या वर्षी. म्हणजे विचार करा, त्या व्यक्तीला, त्या समीरला किती वेळ लागलं त्या गोष्टी समजण्यासाठी की हे आयुष्य असं नाही आहे जसं आपण विचार करतो. त्याने तो व्यवसाय चालू केला आणि त्या व्यवसायामध्ये सुरुवातीला त्याला खूप सारं नुकसान झालं. पण त्यांनी हार नाही मानलं, त्यांनी कर्ज काढलं. त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रयत्न करू लागला आणि नक्कीच तो हळूहळू त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, इमानदारीने तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ लागला. वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी त्याचे आयुष्य बदलले. त्याचे व्यवसाय सुरळीत चालायला लागले. नक्कीच वयाच्या 35व्या वर्षी त्याने लग्न केलं. त्याचा सुद्धा एक कुटुंब तयार झाला आणि हळूहळू त्याचे आयुष्य संपूर्णतः बदलून गेले. एक खूप मोठा संघर्षाचा काळ त्याला द्यावा लागला. एक खूप सारं वेळ त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. एक खूप मोठं बलिदान त्याला स्वतःसाठी द्यावं लागलं. ते म्हणजे स्वतःचं मन मारून जगणं. हे आयुष्य एवढं सोपं नव्हे जेवढं आपण समजतो.
समजतो आणि हे आयुष्य तेवढे कठीणही नव्हे जेवढे आपण समजतो. विचार तुझ्या मनाचा आहे, विचार तुझ्या दृष्टिकोनाचा आहे. तू काय विचार करत आहेस? तुझे आयुष्य हे खूप आनंदी आहे. तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. थोडासा वेळ तर द्यावा लागेल, बराच वेळ तर द्यावा लागेल. आज तुझं वय खूप झालेलं आहे, स्वामींची भक्ती करतोयस, पण तो बदल नाही घडला ज्या बदलासाठी तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. पण त्यामुळे निराश होऊ नकोस, कारण की वेळेचं खेळ हे खूप महत्त्वाचं आहे. वेळ कधी पलटी घेईल, वेळ कधी बदलेल या गोष्टीचा अंदाज सुद्धा तुला येणार नाही. आणि स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार हे तुला तुझ्या आयुष्यामध्ये ते विचार सांगणारच, जे विचार तुझ्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये संघर्ष खूप मोठा आहे, पण स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ देणारच, स्वामी समर्थांचे विचार तुझी साथ देणारच. तर बोला एकदा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नक्कीच आता तेच विचार ऐकूयात जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनुभव घे, नक्कीच हे विचार मनात ठेव आणि या गोष्टी तुझ्या कृतीत उतरव, कारण की याच गोष्टी तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहेत, तुला तुझ्या आयुष्यामध्ये लढायला शिकवणार आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. तर या वेळेपर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे सुंदर शब्द हे तुला कायम खोल अर्थ शिकवत राहतील. स्वामी समर्थांचे शब्द हे तुला निर्मळपणे, निस्वार्थीपणे या जगामध्ये जगायला शिकवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे भविष्य अचानक तयार होत नाही. माणसाचं भविष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या विचारापासून सुरू होतं, ते आपल्या विचारांपासून सुरू होतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं, जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. ते शब्द पुढे कृती बनतात, ते शब्द पुढे कृती बनतात. सतत कृतींमुळे आपली सवय तयार होते, त्या सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्यातील भविष्य ठरतात आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्याचं भविष्य ठरतात. म्हणजे चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते, चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. एका उदाहरणात तुला सांगतो, जर राहुलने सुरुवातीच विचार केला असता, मी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारू शकतो. राहुल एक मुलगा आहे जो नक्कीच विचार करत होता, पण त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही, त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, पण त्यांनी तो विचार मनापासून धरलाच नाही. मी थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच सुधारू शकतो, तर त्याचे शब्द सकारात्मक झाले असते. कृतीत नियमित अभ्यास आला असता, त्यातून मेहनतीची सवय लागली असती आणि त्याचं चारित्र्य मजबूत झालं असतं. परिणाम फक्त एवढंच होतं की उज्ज्वल भविष्य झालं असतं, उज्ज्वल भविष्य झालं असतं. थोडक्यात तुला सांगतो, भविष्य घडवायचं असेल तर मोठ्या गोष्टी सुद्धा बदलायची गरज लागत नाही. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे, फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त ते विचार आपण मनापासून ऐकले पाहिजेत आणि स्वामी समर्थांचे विचार हेच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे, तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे. आणि स्वतः स्वामी म्हणतात, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, तर मनातल्या शुद्धता आहेत, तर मनातील शुद्धता आहेत. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. पण जर मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि कपट असेल तर फक्त मंदिरात जाऊन पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजेच देवापेक्षा आधी आपलं मन पवित्र असणं महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच तुला एका उदाहरणात समजावतो. समजा सुधीर नावाचा एक माणूस आहे, बाहेरच्या भक्तीचं रूप त्याचं असं आहे, सुधीर रोज सकाळी मंदिरात जातो, देवासमोर दिवा लावतो, फुले वाहतो, मोठे मोठे मंत्र म्हणतो. लोकांना वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे. आतलं वास्तव्य असं असतं, पण सुधीरच्या मनात कायम राग, हेवा आणि द्वेष भरलेला असतो. तो गरजू माणसांना मदत करत नाही, घरातल्या लोकांशी कठोर बोलतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहत
राहत नाही. परिणाम असा होतो तो कितीही वेळा मंदिरात बसला, कितीही दिवे लावले तरी त्याचं मन अस्वस्थच राहतं, कारण हृदयातल्या मंदिरात त्याच्या अंधार आहे. आता दुसरं उदाहरण तुला एक सांगतो. सीमा नावाची एक स्त्री आहे, ती रोज मंदिरात जाऊ शकत नाही, पण ती मनापासून प्रामाणिक आहे, गरजू लोकांना मदत करते, कुणाशी वाईट बोलत नाही आणि संकटातही इतरांना धीर देते आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाचे चांगले विचार करते, स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार करते. ती कधी देवासमोर दिवा लावत नाही, पण तिच्या मनात कायम करुणा, प्रेम आणि सत्याचं प्रकाश आहे. त्याचं परिणाम एकच होतं की लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तिला मनक शांती मिळते, कारण तिच्या हृदयातल्या मंदिरात उजळलेलं आहे, तिच्या हृदयातलं मंदिर उजळलेलं आहे. आणि नक्कीच या गोष्टींचा निष्कर्ष एवढाच होतो, देवाला दाखवलेला दिवा महत्वाचा नाही, मनात पेटलेल्या सद्गुणाचा दिवा खरा महत्वाचा आहे. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. तुझं मन शुद्ध होणार, तुझे विचार शुद्ध होणार, तुझे आयुष्य शुद्ध होणार. आजपर्यंत ज्या चुका तुझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुका स्वतः स्वामी सुधारून घेणार, त्या चुका स्वतः स्वामी बदलून घेणार. तू फक्त विश्वास ठेव मनापासून आणि आज ज्या गोष्टी ऐकत आहेस त्या गोष्टी फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतील. या जीवनामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाहीये या गोष्टींवरती जास्त लक्ष देऊ नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. चांगली वेळ असल्यावरती आपल्या सगळेजण आपल्या सोबत असतील, पण वाईट वेळेमध्ये त्यातले मोजकेच लोक आपल्या सोबत असतील, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि म्हणूनच तुला सांगतो, इतरांच्या वाईट वेळेमध्ये त्याची चांगली वेळ बनून जा, पण इतरांच्या वाईट वेळेमध्ये साथ सोडू नकोस, कारण की या जीवनामध्ये त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या जातात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात, ज्या गोष्टी आपण वाईट वेळेमध्ये केलेल्या असतात. आणि नक्कीच आता स्वामींच्या विचारांकडे वळूयात, स्वामींच्या शब्दांकडे वळूयात. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण या जीवनामध्ये जर नक्कीच तुला काही ना काहीतरी करायचं असेल, या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर चांगले मार्गदर्शन हे दुर्लक्ष करून कधी चालणार नाही. या जीवनामध्ये मोहमायेची दुनियेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला अडकवून ठेवतात. खूप सारे असे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला अडकवून ठेवतात. ते म्हणजे मोह. मोह म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, पद, पैसा किंवा भावनेबद्दल निर्माण होणारी अति आसक्ती. ही आसक्ती मनाला बांधून ठेवते आणि योग्य अयोग्य याचा विवेक हरवते. मोक्ष म्हणजे मुक्ती मनाची, अहंकाराची आणि आसक्तीची, पण मोह माणसाला या मुक्तीपासून दूर नेतो. मोहाच्या आहारी गेल्यावरती निर्णय चुकतात, मूल्ये ढासळतात आणि शेवटी अधपतन होते. म्हणून जीवनात प्रगती आणि आत्मिक उन्नती ही हवी असेल तर मोहावर नियंत्रण ठेवणे हे आवश्यक आहे. आणि नक्कीच यावरूनच आपल्या एका स्वामी भक्ताची कथा सांगतो. नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे तुला पूर्ण समजून जाईल. एका गावात एक साधू राहत होता. त्याचा एक शिष्य होता, खूप बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा. साधू नेहमी त्याला सांगायचा, मोह हा साखळी आहे, तो सोन्याचा असला तरी बांधतोच. एके दिवशी शिष्याला रस्त्यात एक सोन्याची साखळी सापडते. त्याने विचार केला, हे ठेवले तर माझं काही वाईट नाही, मी तर साधाच आहे. पण हळूहळू त्याला लक्ष साधूतून कमी होऊ लागलं. तो सतत त्या साखळीची काळजी करू लागला. कोणी पाहिलं तर, चोरी झाली तर, हरवली तर. एक दिवस साधूने विचारलं, तू इतका अस्वस्थ का आहेस? शिष्य म्हणाला, गुरुजी, मी काही चुकीचं केलं नाही, पण मन शांत नाही. साधू हसून म्हणाला, साखळी तू घातली नाहीस, पण साखळीने तुला बांधलं आहे. हे ऐकून शिष्याने ती साखळी नदीत फेकून दिली. त्या क्षणी त्याला पुन्हा शांतती मिळाली. तात्पर्य एकच होतं, मोह हा वस्तूचा नसतो, तो मनाचा असतो, जो आपल्याला बांधून ठेवतो. ते सोडल्याशिवाय खरा आनंद आणि मुक्ती मिळत नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या गरजा पूर्ण करा, पण त्या गरजांना मोहामध्ये बदलू नका. आज जे काही आपल्याकडे आहे, कदाचित त्या गोष्टींमध्ये आपल्याला समाधान मानलं पाहिजे, आणि समाधान मानल्यानंतरच आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींचा फरक हा नक्कीच जाणवेल. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहे. आज बराच वेळ काढून ये, कारण की आज स्वामी समर्थांचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहेत. आणि जर आज तू वेळ दिला नाहीस तर एक गोष्ट कायम लक्षात
लक्षात ठेव. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, योग्य निर्णय किंवा पश्चाताप याचा फारसा उपयोग होत नाही. जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस त्या पिकांचा पुन्हा जिवंत करू शकत नाही, जसंच नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जसं शेतात पिकं जळून खाक झाल्यानंतर पडलेला पाऊस आणि त्या पिकांना पुन्हा जिवंत करू शकत नाही, तसंच संधी निघून गेल्यानंतर केलेला विचार परिस्थिती बदलू शकत नाही. जीवनात वेळेचं महत्त्व फार मोठं आहे. योग्य क्षणी घेतलेला निर्णय यश देतो, पण उशिरा घेतलेला निर्णय कायम खंत देतो. म्हणून विचार, कृती आणि निर्णय हे वेळेवरच झालं पाहिजे. एक सारांश तुला सांगतो, मानवी जीवनात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक संधी, प्रत्येक नातं, प्रत्येक काम याला योग्य वेळ असते. जेव्हा आपण आळस, भीती किंवा दुर्लक्षामुळे योग्य वेळी कृती करत नाही, तेव्हा नंतर पश्चाताप करून काही साध्य होत नाही. उशिरा आलेला शहाणपणा, उशिरा केलेली माफी, उशिरा घेतलेला निर्णय हे सर्व व्यर्थ ठरतात, कारण त्या वेळेची किंमत संपलेली असते. जसे जळालेल्या पिकांवर पडलेला पाऊस शेतकऱ्याला उपयोगी पडत नाही, तसेच वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार जीवनात फारसा बदल घडू शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणांची किंमत ओळखून योग्य वेळ आणि योग्य कृती करणे हे यश आणि समाधानाचे रहस्य आहे. आणि त्यातल्या त्यात आपला एका शेतकरी स्वामी भक्ताची कथा तुला सांगतो. एका गावात रामू नावाचा शेतकरी होता. तो मेहनती होता, पण त्या मुलाचं गणू आळशी आणि बेफिकीर होता. त्याचा मुलगा गणू आळशी आणि बेफिकीर होता. एक वर्षी उन्हाळा फार कडक पडला. रामूने गणूला सांगितलं, बाळा, विहिरीत पाणी आत्ताच शेतात सोडूयात. बाळा, विहिरीत पाणी आहे, आत्ताच शेतात सोडूयात. पिकांना पाणी मिळालं नाही तर ती जळतील. गणू म्हणाला, उद्या करूया ना बाबा, उद्या करूया ना बाबा, आज खूप थकलो आहे. असं करत करत काही दिवस गेले. उष्णतेने पिके कोमजली आणि अखेर जळून गेली. काही दिवसांनी मुसळधार पाऊस पडला. गणू आनंदाने म्हणाला, बाबा, आता तर सगळं ठीक होईल. रामू दुःखीपणे म्हणाला, बाळा, हा पाऊस आता व्यर्थ आहे. वेळ निघून गेली. ज्यावेळी पाणी हवं होतं त्यावेळी आपण दिलं नाही. आता पीक परत येणार नाही. त्या दिवशी गणूला वेळेचं महत्त्व समजलं. योग्य वेळी केलेली कृती फळ देते. उशिरा आलेला विचार आणि उशिरा मिळवलेली मदत दोन्ही निरुपयोगी ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव. आज तुझ्याकडे वेळ आहे, त्या वेळेचं नक्कीच चांगल्या गोष्टींमध्ये रूपांतर कर. आज स्वतःसाठी वेळ दे. आज नक्कीच तुझ्या कामासाठी वेळ दे. आज नक्कीच क्षमतेसाठी वेळ दे. या जीवनामध्ये बघ, मग कधी कोणासमोर तुला हात पसरवायला लागणार नाही. आणि स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरंच काही सांगून जातात. स्वामी समर्थांचे शब्द असं बरंच काही सांगून जातात. आज ज्या गोष्टी आपल्याकडून घडलेल्या आहेत, आपण त्या गोष्टींची माफी मागतो, पण आज आपलं भविष्य आपल्या हातात आहे. त्या गोष्टी तुला सुधारायच्या आहेत, तर नक्कीच आज तुझ्या जीवनामध्ये तुला स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या नक्कीच नतमस्तकामध्ये ठेवायला लागतील. स्वामी समर्थांचे विचार हे कायम तुझ्या मनामध्ये ठेवायला लागतील, कारण की भूतकाळ हा आधीच घडून गेलेला असतो. त्यातील चुका, अपयश, चुकीचे निर्णय आणि गमावलेल्या संध्या हे आपण परत जाऊन बदलू शकत नाही. कितीही पश्चाताप केला तरी कालचा दिवस परत येणार नाही, परंतु वर्तमान काळ आपल्या हातात असतो. आज आपण घेतलेले निर्णय, केलेली मेहनत, शिकवलेले धडे आणि बदललेली सवय हे सर्व आपल्या भविष्याला आकार देतात. भूतकाळ आपल्याला शिकवतो, पण भविष्य घडवण्याची ताकद वर्तमानात असते. म्हणून भूतकाळावर रडत बसण्यापेक्षा त्यातून शिकून आज मेहनत करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला चुका, अपयश आणि अडचणी येतात. अनेकदा माणूस भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडतो. मी तेव्हा असं केलं असतं तर, मी ती संधी गमावली नसती तर, अशा विचारांनी तो स्वतःलाच त्रास देतो. पण सत्य हे आहे की भूतकाळ हा बदलता येत नाही. तो फक्त अनुभव आणि शिकवण देतो. जर आपण त्या अनुभवांमधून धडा घेतला आणि वर्तमानात सकारात्मक बदल केले तर भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकते. आजची मेहनत, आजचा संघर्ष, आजची चिकाटी हेच आपल्या उद्याच्या पैशांचे बीज आहे. कालच्या चुका आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर अधिक शहाणपणेमुळे पुढे जाण्यासाठी असतात. म्हणून भूतकाळावरती खंत करण्याऐवजी वर्तमानात कृती करा, कारण आज घेतलेला योग्य निर्णयच उद्याचे सुंदर भविष्य घडवते. आणि नक्कीच एका अमोल स्वामी भक्ताचं, एक छोटंसं स्वामी भक्त आहे, त्याचा अनुभव सांगतो, त्याच्या आयुष्यामधील घडलेला चमत्कार सांगतो. अनुभव नावाचा स्वामी भक्त होता.
तो अभ्यासात फारसा लक्ष देत नसे. मित्रांसोबत वेळ घालवणे, मोबाईल वापरणे यामध्ये त्याचा वेळ जायचा. 12वीच्या परीक्षेत तो नापास झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो सतत म्हणत होता, जर मी आधी अभ्यास केला असता तर आज हे झालं नसतं. काही दिवसात तो निराश झाला. पण एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला शांतपणे सांगितलं, बाळक, काल बदलता येत नाही, पण आजपासून तू बदलू शकतोस. ही गोष्ट अमोलच्या मनाला लागली. त्याने ठरवलं, आता भूतकाळावर रडायचं नाही. त्याने रोज नियोजन करून अभ्यास सुरू केला. मोबाईल बाजूला ठेवला, वेळेचे व्यवस्थापन केले आणि मेहनत घेतली. पुढच्या वर्षी तो चांगल्या गुणांनी पास झाला. पुढे शिक्षण पूर्ण करून तो सरकारी अधिकारी झाला. या कार्यक्रमात त्याने सांगितलं, मी माझा भूतकाळ बदलू शकलो नाही, पण आज मेहनत करून मी माझं भविष्य नक्की बदलू शकलो. भूतकाळ आपल्याला थांबवण्यासाठी नसतो तर शिकवण्यासाठी असतो. भविष्य आपल्या हातात असतं, पण आज जे आपण करतोय त्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायला हवं. त्या गोष्टींवरती कुठेतरी आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायला हवं. आज ज्या गोष्टी तू करतोयस ना, त्या गोष्टी तुझं भविष्य आहे. ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यांचा नक्कीच विचार करून काहीच उपयोग नाहीये. नक्कीच स्वामी समर्थ सांगतात, आज ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. त्या गोष्टी तुला अनुभव देऊन जातील आणि अनुभवातूनच तर माणूस हा योग्य बनतो. अनुभवातूनच हा माणूस तर हा श्रेष्ठ बनतो. आणि तो अनुभव तुला मिळालेला आहे तर नक्कीच त्या अनुभवाला लक्षात घेऊन तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या पाऊल वाटा चालव आणि तुझं आयुष्य सुद्धा बदलणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील, पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील. त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असतील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील. ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्या वेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी. गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी
स्वामी तुझ्या सोबत आहेत. कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाड्या बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा, आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले, आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत
ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्कीच चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी भक्तांनो, बाळा, आज जर या स्वामी संदेशामध्ये आला असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरणार आहेस. स्वामी संदेश तुला भाग्यशाली ठरवणार आहे, स्वामी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. फक्त सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, या सर्व गोष्टी तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार आहेत. फक्त ज्या गोष्टींवरती विश्वास करत असशील त्या गोष्टीवरती कायम विश्वास करत राहा. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करतोस तेवढा विश्वास स्वतःच्या मनस्थितीवरती कर, तेवढा विश्वास स्वतःच्या मनावरती कर. नक्कीच भाग्यवंत ठरशील. सर्व गोष्टी तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजून जाणार आहेत. येणारे 5 ते 10 मिनिटे मोजून ऐक. येणारे 5 ते 10 मिनिटे या गोष्टीला वेळ दे, नक्कीच भाग्यवंत ठरशील. आणि पूर्णतः व्हिडिओ पाहून घे, कारण की या व्हिडिओमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे वळण्याचा मार्ग, सर्व काही आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहे. सर्वप्रथम माणसाचे सर्वात मोठे दुश्मन राग, लोभ हे 2 अत्यंत महत्वाचे आहे. आयुष्यामध्ये राग येतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चिडचिड होते. ही गोष्ट तुम्ही तुमच्या हाताने तुम्ही प्रत्येक गोष्ट गमवाल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की जर आज तुम्ही कोणावरती राग करताय तर नक्कीच त्या गोष्टीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल, कारण की आज तुमच्यामुळे कोणीतरी दुसऱ्याचं मन तुटेल. आणि जर तुमच्यामुळे कोणी दुसऱ्याचं मन तुटत असेल तर ते खूपच वाईट आहे. तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवा आणि त्यानंतर तुमच्या लोभावरती. तुमचे जे लोभ आहे, तुमची जे हावभाव आहे की आयुष्यामध्ये हे भेटलं आहे आपल्याला, आयुष्यामध्ये एका वेळेचं जेवण आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये सुखी राहायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये वाढ होणार. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते, फक्त त्या वाढीची किंमत करा. त्यानंतर तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जात असाल तर तुमची वाईट वेळ विसरून जाऊ नका. या गोष्टी सातत्याने तुम्हाला सांगत असतो, पण आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. तर स्वामी विचार आणि त्यांच्यामध्ये दडलेली शिकवण आज तुम्हाला सांगतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. प्रत्येक गोष्टीचा मार्ग आपल्याला स्वतःहून काढता येतो, प्रत्येक गोष्टीचा समाधान आपल्याला स्वतःहून शोधता येतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की परमेश्वराने आपल्याकडे सर्व काही दिलेले आहे. त्या गोष्टींचा बरोबर उपयोग करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं. काहीच मिळत नाही आहे तर परमेश्वर परिश्रमावरती विश्वास ठेवतो, कष्टावरती विश्वास ठेवतो, संयमतेवरती विश्वास ठेवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि खरं तर स्वामी शक्तीमध्ये भरपूर काही लपलेले आहे. आजच्या या स्वामी विचारामध्ये बरंच काही लपलेलं आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. व्हिडिओ एकदा बघून घे. या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत. आणि कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतीही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे की सर्वप्रथम कोणत्याही
नाही सकारात्मक विचारांना. ज्यांचे विचार चांगलेले आहेत त्यांना कोणीच मारू शकत नाही. जर तुम्ही आज चांगले विचार केले आहेत तर कोणीही तुमच्याबद्दल काहीही विचार केलं तरी सुद्धा तुमच्या त्या विचाराला किंवा तुमच्या त्या कृत्याला कोणीच पाठी सोडू शकत नाही. कोणीच त्या कृत्याला पाठी सोडून आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला हरवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये नकारात्मक विचार असेल तर त्या गोष्टीला कोणतेही औषध बासू शकत नाही. सर्वप्रथम गोष्ट, या गोष्टीत एक सत्य लपलेलं आहे. सध्याच्या वेळेमधील एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे बरीच लोक नकारात्मक विचार करतात दुसऱ्या लोकांबद्दल. तर नक्कीच त्या गोष्टी कधीच तुम्हाला भाग्यवंत ठरून देणार नाहीत. त्या गोष्टी कधीच तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाऊन देणार नाहीत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, कारण की आपले जे चांगले विचार असतात तेच आपल्याला पुढे नेतात आणि चांगले विचार कधीच आपले जाणार नाहीत वाया. आणि त्यानंतर नकारात्मक विचार असतात त्यांना कोणीच वाचू शकत नाही. त्याची शिक्षा सुद्धा आपल्याला मिळून जाते. आणि कधीही ध्येय साध्य करत असाल तर कितीही कठीण असू दे, पण स्वतःवरती आत्मविश्वास ठेवला तर अशक्य असे काहीच नाही. कारण की अशक्य ही शक्य करून दाखवतात स्वामी, आणि स्वामी आपल्याला ती शक्ती देतील आयुष्यामध्ये पुढे जाण्याची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवलास तर नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुझ्या समोर निघेल. आणि नक्कीच परमेश्वराचे नाव जर तुझ्या ओठ्याशी प्रत्येक वेळी असेल तर नक्कीच कोणत्याच गोष्टीला घाबरून जाऊ नकोस, कारण की परमेश्वर तुझ्या पाठीशी असेल. आणि नक्कीच गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेवा की सद्गुरूंचे नाव किंवा आपल्या परमेश्वराचे किंवा स्वामींचे नाव आपल्या मुखी घेतले तर कधीच त्या गोष्टी वाया जाणार नाहीत. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. आज काहीतरी चांगले काम कर आणि असा विचार करू नको की मी आज चांगले काम केले ती माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडेल, असा विचार कधीच करू नको. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे हे परमेश्वराची जबाबदारी आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू तुझे कर्म तू तुझ्या मनाने कर. तू तुझे कर्म तुझ्या मनाने तुझ्या मताने कर. परमेश्वर त्या गोष्टीचं फळ देण्याचं काम करेल. कधीच अपेक्षा ठेवू नकोस. परमेश्वर स्वतः येऊन तुला त्या गोष्टीला मदत करून जाईल आणि ती गोष्ट तुला कधीच समजणार नाही. त्या गोष्टीचा फक्त तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव जी मी बोलत आहे की नक्कीच परमेश्वर सांगतो की कर्म करत जा, फक्त अपेक्षा ठेवू नकोस. कर्म करत जा आणि अशी अपेक्षा ठेवू नकोस की आता माझ्यासोबत सुद्धा चांगलं होईल. परमेश्वर स्वतःहून तुझ्यासोबत चांगलं करेल. नक्कीच चांगले विचार कर, नक्कीच चांगले कर्म कर. आणि कधीच संकटांना कंटाळायचं नसतं. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संकटांना कंटाळून कधीच काहीच मिळत नाही. त्यांना सामोरं जायचं असतं आणि त्यांच्याशी लढत द्यायची असते. ही गोष्ट परमेश्वराने शिकवलेली आहे. बरेच लोकांच्या आयुष्यामध्ये एक संकट आले, दोन संकट आले, ते सामोरे जातात, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सारखे दुःख येत असतील, सारखे संकट येत असतील तर तो एखादा व्यक्ती तुटून जातो. एखादा व्यक्ती त्या गोष्टीच्या समोर जात नाही, कंटाळून त्याची पळ काढायला लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वराने आपल्याला ही शिकवण दिलेली नाही की आयुष्यामध्ये कठीण वेळ आली तर त्याला पळून जायचं. नक्कीच ही गोष्ट लक्षात ठेव की आयुष्यामध्ये कोणतीही वेळ आली तर नक्कीच परमेश्वर तुझ्या सोबत असतील आणि त्या गोष्टीच तुला पुढे नेण्याचं काम करतील. आणि कोणाचीही त्यांच्या सध्याची परिस्थितीवर खिल्ली उडवू नका. जर आज तुमची परिस्थिती खराब आहे तर तुम्ही दुसऱ्यांचं बघून असं विचार करू नका की मला असंच पाहिजे, किंवा तुमची परिस्थिती चांगली आहे, तुमच्याहून वेगळ्या दुसऱ्याची परिस्थिती जरा खराब आहे तर त्याची खिल्ली कधी उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ते एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. एखाद्या व्यक्तीला चमकायला वेळ लागत नाही आहे आणि एखाद्या व्यक्तीला बर्बाद व्हायला वेळ लागत नाही आहे. आज तू जसे काही वागशील तसेच काही होणार, पण नक्कीच तू ज्या वेळेत आहेस त्या वेळेची किंमत कर. आज तुझी खराब वेळ असेल आणि येणाऱ्या वेळेत तुझी चांगली वेळ आली तर ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तू त्या खराब वेळेला विसरून जाऊ नकोस. तू तुझ्या परिस्थितींना विसरून जाऊ नकोस, कारण की जर तुझा अहंकार तुझ्या पूर्णतः बर्बाद करू शकतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की अहंकार हे सर्वात खतरनाक आहे एखाद्या माणसाला. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आज तुमच्या जवळ एखादा व्यक्ती आहे, आज तुमच्या एकदम जवळ एखादा व्यक्ती आहे, पण त्याला जर तुम्हाला ओळखायचे असेल तर तुम्ही लवकर ओळखू नाही शकत, पण तो त्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी चांगला विचार करतो. तो त्याच्या परीने तो तुमच्यासाठी चांगला विचार करतो, तुमच्यासाठी चांगली गोष्ट करतो, पण ती गोष्ट तुम्हाला समजत नाही. तर तुमची जास्तीत जास्त काळजी करतो, ती गोष्ट तुला समजत नाही. त्या
माणसं मिळवण्यात विचार करू नकोस, कोणता माणूस आहे ते विचार कर. तुझ्या जवळचा कोणीतरी असा एखादा व्यक्ती आहे, तो तुझी भरपूर काळजी करतो. आणि सर्वप्रथम त्या गोष्टीमध्ये एखादा व्यक्ती येतो, तो म्हणजे तुझी आई. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करणार. आई कधीही तुझ्यासाठी चांगलाच विचार करून तुला आयुष्यामध्ये पुढे नेण्याचं काम करेल. कधीही कोणतेही पाप कर, पण कधी कोणत्या आईचे मन दुखवू नकोस, कारण की जेव्हा तू तुझ्या आईचे मन दुखवशील, तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये बर्बाद होऊन जाईल. तिथं सर्व काही तुझ्या आयुष्यातून निसटून जाईल. कारण की एखाद्या आईच्या मनाला ठेच पोचल्यानंतर त्यांच्यावर मोठे पाप कोणतेच नसते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि स्वामी समर्थांचे विचार आणि त्या विचारांमध्ये दडलेले तुझ्यासाठी सुख, हे गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये कधीही तुला चांगली शिकवण मिळणार. या गोष्टी कधीच दुर्लक्ष करून, या गोष्टींना कधीही दुर्लक्ष करू नकोस. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात मिसळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे. आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आणि नक्कीच क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातं. क्षणोक्षणी स्वामींचे विचार आपल्याला काही ना काहीतरी सांगून जातं. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात. आज लोक बाहेरून सुंदर दिसण्यावर भर देतात, पण आतून स्वच्छ राहण्याकडे दुर्लक्ष करतात. स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. जीवनात लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण चांगल्या मनाचं फळ आयुष्यभर मिळतं. त्यामुळे बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्यावर लक्ष द्या. पण या जगात जगताना वास्तव्य समजून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थ सांगतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटतात, त्याला त्रास देणारे हजारो भेटतात. प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. काही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेतात, तुमच्या चांगुलपणाचा वापर करतात. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुंकवत बनू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका. कारण या जगात टिकण्यासाठी फक्त चांगुलपणा पुरेसा नसतो, त्याला समज आणि शहाणपणाची जोड लागते. आयुष्यात वाईट वेळ येते तेव्हा खरी ओळख लोकांची होते. जे वाईट वेळेत साथ सोडतात त्यांच्यावर वेळ वाया घालवू नका. पण ज्यांनी कठीण काळात साथ दिली, उभं केलं, त्यांचं मोल कधीच विसरू नका. कारण चांगल्या वेळेत सगळे सोबत असतात, पण वाईट वेळेत जो उभा राहतो तोच खरा आपला असतो. अशा लोकांसाठी आयुष्यात नेहमी कृतज्ञ राहा. या जीवनामध्ये कायम तू एक गोष्ट लक्षात घेतली असशील की वाईट वेळेत आपली जवळची लोक सुद्धा आपला साथ सोडून जातात, पण काही असे ठराविक लोक असतात जे आपल्या सोबत असतात. आज जर तुझ्यासोबत कोणी नसेल तर नक्कीच स्वामी तुझ्यासोबत आहेत. आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी, त्या गोष्टी तुझ्या विचारांसाठी, त्या गोष्टी तुझ्या अनुभवासाठी. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक माणूस संकटात सापडतो आणि सगळे त्याला सोडून जातात. शेवटी एकच मित्र त्याच्या सोबत राहतो, त्याला आधार देतो, त्याला उभं राहायला मदत करतो. काही वर्षांनी तो माणूस यशस्वी होतो. त्याला विचारलं जातं की तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हणतो, ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं, आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्यामुळे मी उभा राहिलो. हीच जीवनाची खरी शिकवण आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस हा विचार करतो की आज मी एकटा पडलोय, आज माझ्यासोबत कोणी नाही, मी काय करणार, मी या जीवनामध्ये यशस्वी कसं ठरणार? पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीतून कोणतीतरी शिकवण मिळत असते. फक्त त्या दृष्टिकोनाने तुला त्या परिस्थितीला पाहायला लागतं. पाहायला लागतो. लोकांना वाटतं की फक्त देवाला पूजा केली की सगळं मिळतं. पण स्वामी समर्थ स्वतः सांगायचे, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे, मन दिलेलं आहे, मेहनत करण्याची ताकद दिलेली आहे. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या त्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, मेहनत तुमची, फळ देणं त्यांचं. त्यामुळे कधीही प्रयत्न सोडू नका. अडचणी या आयुष्यात नसतात, त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी मार्ग आपोआप सापडतो. भीती, शंका, संभ्रम हे सगळं आपल्या विचारातून निर्माण होतं. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. म्हणजेच भीती सोडा, विश्वास ठेवा. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतात स्वामी. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो की मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, मन खूप गोंधळलेलं असतं. अशा वेळी स्वामी समर्थ सांगतात, डोळे बंद करून माझं ध्यान कर. याचा अर्थ फक्त ध्यान देणं नाही, तर स्वतःशी संवाद साधणं आहे. शांत बसून विचार करणं, स्वतःला ऐकणं आणि आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं आहे. कारण अनेकदा उत्तरं बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर कोणी तुमचं ऐकत
नसेल, तुमच्या भावना समजून घेत नसेल तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, मला सांग, मी योग्य त्या ठिकाणी पोहोचवीन. याचा अर्थ असा आहे की तुमचा विश्वास, तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचं नक्कीच सत्य कधीही वाया जात नाही. योग्य वेळी त्याला योग्य दिशा मिळते आणि ती दिशा स्वामी देतात. काही वेळा त्या गोष्टी आपल्याला समजत नाही की मी चांगलं करून सुद्धा मला योग्य दिशा दिसत काय नाहीये, पण नक्कीच योग्य वेळ आली की प्रत्येक दिशा तुला दिसणार. तू फक्त संयमता तुझ्या मनामध्ये बाळग. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम राहा आणि कृतीत आणा. कारण अर्धवट निर्णय आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाहीत. जीवनात ठामपणा, विश्वास आणि सातत्य खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. मन स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा. कष्ट करत राहा, भीती सोडा आणि विश्वास ठेवा. कारण शेवटी जीवन हे दिसतं तसं नसतं. ते समजून घेतलं की सुंदर होतं. ते समजून घेतलं की सुंदर होतं. त्यावरूनच एक स्वामी भक्त आहे आर्यन नावाचा. त्यांनी त्याच्या जीवनामध्ये काय अनुभव घेतलेला आहे, स्वामींनी त्याला काय अनुभव दिलेला आहे, त्याच्या एका छोट्याशा गोष्टीतून आपल्याला या संपूर्ण जीवनाचं सार समजणार आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात आर्यन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. एक मुलगा राहत होता, खूप साधा, मनाने चांगला आणि लोकांवर लगेच विश्वास ठेवणारा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, पण आतून तो अनेकदा तुटलेला असायचा. कारण लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचे. कुणी त्याच्याकडून मदत घेत असे, पण वेळ आली की त्याला एकटं सोडून जात असे. एकदा त्याच्या आयुष्यात खूप कठीण वेळ आली. व्यवसायात तोटा झाला, मित्र दूर गेले आणि ज्याच्यावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवत होता त्याने सुद्धा साथ सोडली. त्या रात्री तो खूप रडला. त्याला वाटलं, मी इतकं चांगलं असूनही माझ्या आयुष्यात इतकं दुःख का? त्या क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, मोर नाचताना सुद्धा रडतो. त्याला जाणवलं की बाहेरचं हसू आणि आतील वेदना वेगळी असू शकते आणि हेच जीवन आहे. दुसऱ्या दिवशी तो गावातील एका वृद्ध माणसाकडे गेला. तो वृद्ध नेहमी शांत आणि समाधानी असायचा. आर्यनने त्याला विचारलं, माझ्याबरोबरच असं का होतं? वृद्ध हसला आणि म्हणाला, तू मनाने खूप चांगला आहेस बाळा, पण थोडा व्यावहारिक होणंही गरजेचं आहे. जगात सगळे तुझ्यासारखे नसतात. त्याला स्वामींचे शब्द आठवले, हळवं मन घेऊन फिरू नकोस. आर्यन हळूहळू स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. त्याने मदत करणं बंद केलं नाही, पण कुणावरही आंधळा विश्वास ठेवणं थांबवलं. त्याने मेहनत सुरू ठेवली. लोकांनी सांगितलं, देवावर सोड, पण त्यांना स्वामींचे विचार आठवतात. तू कर्म करत जा. आणि तो काम करत राहिला. त्या काळात एकच माणूस त्याच्या सोबत उभा राहिला, त्याचा जुना मित्र समीरने त्याला कधीच सोडलं नाही. त्याच्या अडचणींमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहिला. काही वर्षांनी आर्यन पुन्हा यशस्वी झाला. लोक पुन्हा त्याच्या भोवती जमा झाले, पण आता तो बदलला होता. त्याने त्या लोकांकडे लक्ष दिलं नाही ज्यांनी त्याला सोडलं होतं, पण ज्याने त्याला उभं केलं होतं त्याला कधीच विसरला नाही. एक दिवस गावात त्याला विचारलं गेलं, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे? एवढं सर्व नुकसान होऊन सुद्धा तू आज पुन्हा त्याच गोष्टीवरती उभा आहेस. आर्यन शांतपणे म्हणाला, मी दोन गोष्टी शिकलो. ज्यांनी मला सोडलं त्यांच्याकडून वास्तव्य समजलं आणि ज्यांनी साथ दिली त्यांच्याकडून माणुसकी समजली. त्याने पुढे सांगितलं, अडचणी आयुष्यात नव्हत्या, त्या माझ्या मनात होत्या. ज्या दिवशी मी भीतीवर आणि शंकेवर विजय मिळवला त्या दिवशी मार्ग आपोआप सापडला. आता आर्यन रोज थोडा वेळ शांत बसायचा, डोळे बंद करून स्वतःशी संवाद साधायचा. त्याला जाणवलं की उत्तर बाहेर नाहीत, ती आपल्या आत असतात. त्याचा आत्मविश्वास वाढला, निर्णय ठामपणे आणि तो आयुष्य जगायला लागला. खऱ्या अर्थाने या जीवनाचे अर्थ त्याला समजले आणि स्वामी समर्थांच्या भक्तीने त्याच्या
आयुष्यामध्ये ते आनंद त्याला मिळाले, ज्या आनंदाची तो प्रतीक्षा पाहत होता, ज्या आनंदाची तो वाट पाहत होता. नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. यापुढील स्वामींचे विचार तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे, भाग्यशाली ठरवणार आहे. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत, तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो, एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही, तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल, तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की
मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये, कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, आपल्या मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात, पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की जी ज्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते, ती म्हणजे त्याचे कर्म, ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले, तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एका श्रीमंत माणसाची, एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो, पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कोणासाठी धावत नाही, उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील, पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो, ज्याच्याकडे खूप पैसा नसतो, तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात, त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन दौलत, पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत, पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते, पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही, तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल, पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना, तर त्याला करू देत. कारण की त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये, खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाहीये. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू
बदलू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस, आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत.